चायला आता कोण आलं परत. नुसती सकाळ धरणं कटकट कटकट लोक. नमस्कार अगं सावकार. चंपाबाई येऊ का आतमध्ये? ये की. तुला कधी नाही म्हणलंय म्या. हो ते तर आहेच की. ये. जरा अडचणीमध्येच होती. मला माहित आहे तुझी अडचण. अडचण असल्याशिवाय तू आमच्याकडे येते होय. हो, ते हा? तर झालंच की पण आणि काय ग माझ्याजवळ बसाय तुला लाज वाटती होय. नाही नाही सावकार, तसं काही नाही. तुमचे तर एवढे उपकार आहेत माझ्यावरती आणि मी त्याच्यामध्ये काय लाज बाळगणार ना. तुम्ही तर देव माणूस आहेत आमच्यासाठी. असं म्हणती होय. हम्म. अगं तेवढी पदवी न गा मला. हा? आता तुमचा मोठेपण आहे, दुसरं काय. मग ये की जरा जवळ. नाही, इथे बरी आहे मी इथे. अगं तू नवीन नाहीस माझ्यासाठी. हो, सगळं मान्य आहे. पण तुला वडल्याशिवाय तू यायची नाही. सावकार, मला तुझी सवय माहित आहे. मला विचारा तर मी कशासाठी आले काय. अगं ते राहू दे की. ते तर तुला विचारणारच आहे मी. आणि मला माहीतच आहे तू कशा पायी येते माझ्याकडं. जरा ना पैशाची अडचण होती. पोरांच्या शाळेची जरा फी भरायची होती, त्याच्यासाठी म्हटलं पैसे कमी पडत होते, त्याचं शाळेमध्ये दाखला करायचा आहे. आणि मागच्या बारीला पैसे दिले होते त्याचं. ते पोरीच्या वेळेला ना. आता मुलगा झाला, मोठा झाला, आता शाळेत टाकायचं त्याला. तुला मुलगा कधी झाला ग? मला काय सांगितलं नाही. हां, नाही सांगितलं. आता येत असते, पण आता तुम्हाला सगळ्यांची चिंता असते, तुम्ही सगळ्यांचं बघताय. त्यामध्ये मी माझं हे कुठं लोडगं घेऊन तुम्हाला सांगत बसणार, म्हणून बोलली नाही. पण तुला नेहमी बघ पैशाचं काम राहिलं कीच माझ्याजवळ येत असते. हां सावकार, ते मग आता मी कुठे जाणं, म्हटलं ना तुम्ही देव माणूस आहे म्हणून. अगं ते देवाचं विवाचं सोड. बरं केलीस ह्या वेळेला आलीस. हा चंपा, तुला पैशाची नडच राहिल्यावरच तू माझ्याकडे येते. आता तसंच समजा तुम्ही, दुसरं काय. आता लई दिवस झालं ग. जरा अंगाला अंग घासून म्हणलं विचार केला मग मी अभि नाही का तुला पैसे बी द्यावं. आणि मोडचं तर तुला सगळं ठावच आहे. हा, माहिती आहे मला. पण आता म्हणजे रस नाही मला राहिला त्या गोष्टीत असं. आता रस काय पाक निकळून गेलाय का? आता एक पोरग झाला, 2 पोरं झालं म्हटल्यावरती बाई निखळूनच जाते नाही का. हां, अगं मला तरी असं वाटत नाही. अजून तुझ्या अंगात रसाचा ठसठसून भरलाय. नाही हो, तुम्ही पण काय सावकार, तुम्ही नेहमी मला असंच म्हणता. पहिली गोष्ट म्हणजे बरं तेवढं पैशाचं. अगं तुला कधी नाही म्हणलंय मी पैसे द्यायला. मग द्या की. पैसा तर तुला देतोच की. म्हणलं आलीस तर जरा तुझी खातिरदारी करावी. मी नंतर येते की मागून परत. अगं नंतर विंतर काय नाही बघ. आत्ता भूक लागली आणि तू म्हणणार नंतर न जेवा. आता नंतर पण तुम्हाला भूक लागणारच आहे ना. हां, मग तुम्ही जेव्हा फोन कराल ना, मी लगेच येते की मग. हां, पक्का येते. पण आता घरी जरा जायचं आहे. पोरगं पण आहे घरामध्ये. तर विचार केला की मुलगी आहे, तिला टाकलं होतं मराठी मीडियममध्ये. आता मुलगा झाला तर त्याला इंग्लिश मीडियममध्ये टाकायचं आहे. त्याच्यासाठी जर पैशाची जास्त गरज होते. तुझं कदान सदा हीच घरानं बघ. आता काय संसार आहे म्हटल्यावर. आता पैसा का झाडाला लागतोय होय? तू सारखंच पैशाला येते. आता बघा, मी तुम्हाला आपलं मानते म्हणून येते, हक्काने येते आणि मागते. आणि तुम्ही पण मला मदत करताच ना. मग तू हक्काने येते ना माझ्याबरोबर. हा, येते का नाही? हो. तसं हक्कानं मग नाही का मला बी वाटतं. हा, चालेल ना, काही हरकत नाही. पण जरा काय लवकर घरी जाता येईल जरा असं. हा, त्याची काळजी करू नको. आता पहिल्यासारखं नाही राहिलं ग माझं. सगळं काही लवकर होतं बघ. हो ना. हा, आता नाही येळ लावायचं.
मी काय बोलत होती, जाऊन आली असती ना मी, उद्या परवा आले असते, पैसे दिले असते तर. अगं आता पैसे तुला रोख देतो. 20,000 रुपये बरं का पण. अगं मी कधी नाही म्हणलंय तुला. हा खरंय. चल बरं मग, चल आता. आज कोणी नाही काय घरी? कोण नाही, आकर बरं. नाही नाही, मला नको, उपवास आहे आज. आणि मग आत गेल्यावर तुझा उपास सुटलं तर? काय तुम्ही पण ना सावकार, खरंच. चल चल. हा. आ? तुम्ही तर मला कधी सोडतच नाही हो आल्यावर. अगं तुझ्यात लय जीव आहे माझा, हा. कसं सोडीन बरं तुला? माहिती मला लय जीव येतो. घर मात्र तुमचं लय झाक आहे बरं का. अगं मी माणूसच झाक आहे बघ, मग माझं सगळं झाक असणारच. हो हो हा? हो. तुझ्याशिवाय ह्या बेडला शोभा नाही बघ चंपे. हा, जसं काय मी एकटीच इथे येते नाही का, काही पण तुम्ही तर. अगं ते सगळं राहू दे ग, हम्म. तू जुनं पाखरू आहेस. हा, तुझी सर सगळ्याला येते होय. आता तुम्ही ते सारखं तेच तेच बोलणं सोडा. मला जरा आज खूप घाई आहे घरी जायची. तुम्ही समजताय ना, मूल लहान आहे आता, म्हणून जरा समजून जा तुम्ही. अगं समजतो की. हा हम्म. चंपा, हा. वायसी आहे की जवळ. आज अगं ये की नाही नाही नाही, ठीक आहे ठीक आहे. चंपा. हम्म. पण मला ह्या येळच आज काही मला कळना गेलंय ग, तुझं काय खोड जरा वेगळाच आहे. असं काय नाही, मला जरा थोडा तुमचा राग पण आलाय खरं सांगू तर. बोल की काय राग आलाय. आता तुझ्या तोंडात पेढा भरवू का, मग तुझा नका. राग जाईल. अहो 1 वर्ष झालं तुम्ही मला साडी पण नाही कधी घेतली. हा? अरे गेल्या वेळेला देवा. तर तुम्ही मला ते 2 वाटीचं मंगळसूत्र करून दिलं होतं, मला इच्छा होती म्हणून घालायची. त्याच्यानंतर तर वर्ष झालं तर साडी पण नाही मला घेतली तुम्ही. अगं तुला साडीच काय, पैठणी घेऊन देतो, पैठणी. पण मग मी असं बोलल्यावरच झाक पाक करशील पैठणी घातल्यावर. मग आता मला म्हणतायत, मग तेव्हाच घ्यायची होती ना. मी बोलले होती मला घेणार काय. अगं माझ्या डोक्यात एकच काम असतंय होय, एवढा पागा सांभाळायचा मला. हा, बाकीचे मग पण येत ही असतील ना. लक्षात असतंय होय माझ्या. मला बाकीचे पण आठवण येत करून. असतील का नाही येत? अगं तू त्यांचं सोड ग, तुझं बघ. राहू दे, माहिती आहे मला समजा. बरं ऐका ना, मी काय म्हणत होती की शाळेला तर पैसे तर भरणारच आहे मी, जरा घरी पण राशन वगैरे भरायचं होतं तर. अगं आपला गोडाऊन भरलेला आहे, तुझ्या मनाला येईल तेवढं घेऊन जा की, तुला नाही म्हणलंय होय मी. चालतंय चालतंय चालतंय. मग मी आज पैसे घेऊन जाते आणि उद्या मोठी बॅगा पण घेऊन येते. होय होय होय, तू कशाला येते, एवढे नौकर कशासाठी आहेत, मीच पाठवून देतो 2-3 कट्टे. नको नको, हा? शेजारच्यांना काय वाटतं की एवढं गोणी कुठून आलं याच्याकडे, मग काय बोलणार मी. अगं शेजाऱ्याला मार गोळी आणि माझ्या संग खेळ की आता होळी. आहा. चंपे, हा. अगं लय बाया संग होळी खेळली बघ, हो ना. पण तुझ्या संग जी होळी खेळायची मजा आहे अशा कोणच्याच बाईत नाही बघ. असू दे असू दे, असंच म्हणता तुम्ही नेहमी. बरं हे घ्या तुमचा गॉगल आणि ही तुमची सावकाराची टोपी. आता खुश केलं ना मी, आता चला मला पैसे द्या. अगं चल की. आज लय घाई आहे बघ. पण घाईत बी माझ्या संग नाही का. हे बघा, पण तुम्हाला वाईट वाटायला नको म्हणून मी राहिली की नाही आज तुमच्या चल चल. बरोबर. होय होय चल, या. तुला पैसे देतो बघ आता. हो हो. हं? तुम्ही खुश आहात ना. अगं तू मला खुश करतेस मला माहित आहे. हं? पण आज तुम्ही खुश झालात ना कमी वेळात पण. अगं तू म्हणजे हापूस आंबा, तर राहू दे. कसं काय 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 किती काय बी मला रस चोखला तर कमच होत नाही. किती उपमा देणार. बरं पैसे तर द्या मला. होय होय होय. माझा मोबाईल पण राहिलाय. हा, माझा ऐक मोबाईल. की, हा, तुझ्या मोबाईललाच करतो की ऑनलाईन पैसे. तो काय तुमचा मोबाईल.
20,000 करा हां. आणि तेवढं उद्या धान्याचं पण बघा. अगं तू बिंदास जा, मी पाठवून देतो. हा, चालतंय. नोकराच्या हातनं. हे बघ आले का? हां, आले आले. चंपा राणी बघ कसं सेव्ह केलंय मी नंबर तुझा. हो हो हो. हा, मला माहिती आहे तुमचं खूप प्रेम आहे माझ्यावर. बरं आहे का, मी आता जाते घरी आणि तेवढं उद्या धान्याचं बघा आणि येते मी मागून परत. हां. होय की. हं, जा तू, हं. उद्या पाठवतो धान्य. पण ऐक की, काय आता बोलायला येत जा की. येत नाही का मी? हां, अगं नेहमीच तर येतेस. येत असते ना. येतेस तू, हं. पण कसं आहे तुझ्या संग ना, तुमचं ना कधी पोटच भरत नाही. जा, मी जाते. ठीक आहे, येते पुन्हा. आईला सहज आली आणि खुश करून गेली. मजा आली बरं आज. आज जरा चंपाच्या अंगात काय सुहास. मजा आली, मजा आली.